नमस्कार. आज आपण भारताच्या अफाट आणि विविधरंगी भूभागातून एका शानदार सफरीवर निघणार आहोत. म्हणजे उत्तुंग पर्वतांपासून ते सुपीक मैदानांपर्यंत आणि रखरखीत वाळवंटांपासून ते घनदाट जंगलांपर्यंत या भूमीची प्रत्येक छटा आपण अगदी जवळून अनुभवणार आहोत. चला सुरू करूया. आपल्या या प्रवासाची सुरुवात श्री अरविंद यांच्या एका खूप सुंदर विचाराने करूया. ते म्हणतात की भारताचा भूगोलच त्याला इतरांपेक्षा वेगळा बनवतो आणि खास राष्ट्रीय ओळख देतो. म्हणजे बघा, इथला भूगोल फक्त जमीन आणि पाण्यापुरता नाहीये, तर तो इथल्या लोकांची ओळख कसा घडवतो हेच यातून स्पष्ट होतं. आता एक खूप प्रसिद्ध किस्सा आठवूया. गोष्ट आहे 1984 सालची. भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा तेव्हा अवकाशात होते आणि तिथे त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न होता की अंतराळातून भारत कसा दिसतो? आणि त्यांचं उत्तर, सारे जहां से अच्छा. खरंच एका वाक्यात त्यांनी देशाबद्दलच्या सगळ्या भावना आणि त्याचं सौंदर्य व्यक्त केलं होतं. चला तर मग आपणही याच प्रवासाला निघूया. राकेश शर्मा यांनी अंतराळातून जे पाहिलं ना, तेच सौंदर्य, तीच विविधता आपण आता अगदीच जवळून अनुभवणार आहोत. आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा, आपण थेट उत्तरेकडे जाणार आहोत, जिथे उभी आहे एक प्रचंड नैसर्गिक भिंत, हिमालय. हिमालयाची गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला कोट्यावधी वर्ष मागे जावं लागेल. कल्पना करा, एकेकाळी भारत गोंडवाना नावाच्या एका प्रचंड मोठ्या महाखंडाचा भाग होता. आणि मग हा जो भारताचा भूभाग होता ना, तो हळूहळू उत्तरेकडे सरकू लागला. हा प्रवास काही 1-2 वर्षांचा नव्हता, तर लाखो वर्षे चाललेला एक अविश्वसनीय प्रवास होता. तो असाच सरकत सरकत उत्तरेकडे गेला आणि थडाम, युरेशियन भूपट्टलाला जाऊन धडकला. आणि ह्याच टक्करीने एका अफाट भूवैज्ञानिक प्रक्रियेला सुरुवात झाली. आता कल्पना करा, तुम्ही जमिनीवर पसरलेला एखादा गालिचा एका बाजूने ढकलताय. कशा घड्या पडतात त्याला? बरोबर, अगदी तसंच झालं. 2 भूभाग एकमेकांवर आदळल्यावर जमीन वर उचलली गेली आणि तयार झाली पृथ्वीवरची सर्वात उंच पर्वतरांग, आपला हिमालय. पण गंमत म्हणजे हिमालय ही काही एकच पर्वतरांग नाहीये. त्याच्या 3 समांतर रांगा आहेत. सगळ्यात उंच हिमाद्री, जिथे कायम बर्फ असतं. त्यानंतर आहे हिमाचल, जिथे आपली सगळी आवडती हिल स्टेशन्स आहेत. आणि सगळ्यात खाली पायथ्याशी आहेत शिवालिकच्या टेकड्या, ज्या घनदाट जंगलांनी आणि वन्यजीवांनी भरलेल्या आहेत. हिमालयाला आशियाचा वॉटर टॉवर किंवा पाण्याचा बुरुज असंही म्हटलं जातं. आणि का माहितीये? कारण गंगासारख्या आपल्या अनेक मोठ्या नद्या इथूनच उगम पावतात. याच नद्या कोट्यावधी लोकांच्या जीवनाचा आधार आहेत. हे जे चित्र दिसते ना, ही आहे गोमुख हिमनदी, गंगेचं उगमस्थान. आता हिमालयातच दडलेलं एक आश्चर्य बघूया. भारताचं थंड वाळवंट म्हणजे लडाख. इथला भूभाग इतका वेगळा आहे की जणू काही आपण चंद्रावरच आलोय. म्हणूनच तर याला मूनलँड असंही म्हणतात. इथे पाऊस इतका कमी पडतो की हा प्रदेश एक थंडगार वाळवंट बनला आहे. चला आता उंच पर्वतांवरून खाली उतरूया आणि त्या विशाल सपाट प्रदेशात जाऊया, जो याच हिमालयाने तयार केला आहे. हा आहे आपला उत्तरेकडील सुपीक मैदानी प्रदेश. हिमालयातून येणाऱ्या नद्यांनी जो गाळ वाहून आणलाय ना, त्यामुळे ही जमीन प्रचंड सुपीक झालीये. आणि म्हणूनच इथे आपल्याला भरभराट असलेली शेती दिसते, उत्तम पीक पाणी आणि दळणवळणाची सगळी सोय. आणि जिथे सुपीक जमीन तिथे मानवी वस्ती. हे बघा, रात्री अंतराळातून घेतलेला हा फोटो, हा जो दिव्यांचा झगमगाट दिसतोय ना, तो याच मैदानी प्रदेशातला आहे. यावरूनच कळतं की हा भाग जगातल्या सर्वाधिक घनदाट लोकवस्तीच्या प्रदेशांपैकी एक का आहे. ठीक आहे, आता या हिरव्यागार सुपीक प्रदेशातून आपण एक पूर्णपणे वेगळ्या, म्हणजे कोरड्या आणि रखरखीत प्रदेशाकडे वळणार आहोत, भारताच्या पश्चिमेकडे. हे आहे थारचं वाळवंट. आपण आत्ताच पाहिलेल्या मैदानी प्रदेशाच्या अगदी विरुद्ध चित्र इथे दिसतं. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त सोनेरी वाळूचे डोंगरच्या डोंगर. पण इतक्या कठीण परिस्थितीतही माणसाने जुळवून घेतलंय. वाहतुकीसाठी उंटांचा वापर असो किंवा वाळवंटाच्या मधोमध दिमाखात उभे असलेले जैसलमेरसारखे किल्ले, हे सगळं इथल्या जगण्याच्या पद्धतीचं उत्तम उदाहरण आहे. आणि इथे खूप महत्वाची गोष्ट आहे, या वाळवंटाला पूर्वेकडे पसरण्यापासून कोण रोखतं माहितीये? तर ही अरवली पर्वतरांग. जगातल्या सर्वात प्राचीन पर्वतरांगांपैकी एक असलेली ही रांग एका नैसर्गिक भिंतीसारखी उभी आहे. चला
आता आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. आपण निघालो आहोत देशाच्या दक्षिणेकडे, किनारपट्टी, घाट आणि बेटांच्या दिशेने. भारताचा जो दक्षिणेकडचा भाग आहे तो एक द्वीपकल्प आहे. द्वीपकल्प म्हणजे काय? तर जमिनीचा असा भाग जो 3 बाजूनी पाण्यानी म्हणजे समुद्राने वेढलेला असतो. याच द्वीपकल्पाच्या पश्चिम किनाऱ्याला लागून आहे पश्चिम घाट. उंच कडे, पावसाळ्यात जिवंत होणारे धबधबे आणि सिंहपुच्छ वानरासारखे अनेक दुर्मिळ प्राणी, यामुळे हा प्रदेश जैवविविधतेने अक्षरशः नटलेला आहे. आता भारताच्या 2 प्रमुख बेट समूहांबद्दल बोलूया. यांची निर्मिती एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहे. एकीकडे लक्षद्वीपची बेटं प्रवाळांपासून म्हणजे कोरलपासून बनली आहेत, तर दुसरीकडे अंदमान आणि निकोबार बेटं ही ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झाली आहेत. इतकंच नाही, तर तिथलं बॅरन बेट आजही एक जागृत ज्वालामुखी आहे. तर भारताच्या विविध भूभागांमधून केलेला आपला हा प्रवास इथे संपतोय. पण जाता जाता एक प्रश्न मागे राहतो. आपण पाहिलं की वाळवंट, पर्वत, जंगलं या सगळ्यांनी भूमीचे कसे वेगवेगळे तुकडे केलेत. मग इतके नैसर्गिक अडथळे असूनही याच भूगोलाने इथल्या लोकांना एकत्र बांधून ठेवण्यात कशी मदत केली असेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?